यांच्याकडून देखील अक्षय भगतच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. चला मॅचला होईल सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील प्रियेश बाबरे. येस, चला जाऊया पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय द्वारकानाथ जे बोराडे उपस्थित आहेत, शिवसेना तालुका संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सन्मानित करण्याची विनंती मी आदरणीय अजित जाधव यांना करतो. शिवसेना तालुका संघटक आदरणीय द्वारकानाथ बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती अजित जाधव यांना करतोय. या स्पर्धेदरम्यान मायेची उबदार शॉल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट अर्थातच सन्मान चिन्ह कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे. त्याच समेत उपतालुका संघटक आदरणीय मनोजदादा भासे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय आकिबजी पटेल उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्यांच्या माध्यमातून आणखी एक चांगली स्पर्धा येणार आहे. तारीख अजून डिक्लेअर व्हायची बाकी आहे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय केतनजी बामणे सर उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. ऑटो फायर यांच्या वतीनं पारितोषिक आहे. बाळा मोरे यांच्यासाठी षटकार आणि चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हॅलो हॅलो चेक. हार्दिक स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा कर्जत प्रीमियर लीगच्या या 7व्या पर्वामध्ये. ओ एज पाठीमागे भरपूर चांगले एफर्ट होते. बरोबर फ्लॅश स्वीप आणि विकेट किपरला बीट करून बॉल लॉंग स्टॉपला चौकार. जय डीजे ऑपरेटर जय साऊंड यांचं देखील विशेष कौतुक आपण करूयात. त्यासमोर त्या ठिकाणी आदरणीय सचिन दादा सोनाने उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती चेतन दादा शिंदे यांना करतो. मान्यवरांचा स्वागत सोहळा आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. अर्थातच एक चांगले मॅच आपण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. 7 धावा फलकावरती या आधीच्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा झेल उडाली होती. क्षेत्ररक्षक प्रशांत मोडक यानं जबरदस्त प्रयत्न केले कॅचसाठी. 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 7. सुमित या टुर्नामेंटमध्ये शांत राहिला ॲज अ बॅटर. हो पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल बरोबर. क्षेत्ररक्षक नितेश मला असं त्या ठिकाणी फिल्डिंग करतात. 1 रन या चेंडूवरती मिळते 1च्या मदतीनं. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8. एकत्रित येऊ नका ही विनंती आहे. एकत्रित येऊ नका ही सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन या संघाला आमची नम्रतेची विनंती आहे. थोडंसं फास्ट खेळा. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 वसूल केलात सेजेल 11 टीमनं. बाळा मोरे यांना खास करून स्ट्राईक मिळालेली नाही आहे. 2 चेंडूमध्ये 1 रन त्याने बनवली आहे. सुमितनं 3 मध्ये इंडिव्हिज्युअल 7 तिथून बनवल्यात. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय.
बॅटची डिमांड आता मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेली आहे. कदाचित सुमितच्या वतीनं चला थोडे फास्ट जा. मॅच संपल्याच्या अगोदर, या मॅचच्या अगोदर आपण पाहिले स्वतः अध्यक्ष साहेब मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झाले होते. विकेटची पाहणी त्याने केली, विकेटची शहानिशा त्याने केली आणि त्यांच्या समवेत आमचे व्हॉलेंटियर होते नयन, कल्पेश आणि त्याचबरोबर नकुल यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. संपूर्ण आजचा तिसरा दिवस रात्र लागला, परंतु या तिघांची जबरदस्त मेहनत, पाण्याची व्यवस्था, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये देखरेख करत असताना जबरदस्त पद्धतीची मेहनत त्याने घेतलेली आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. त्यांचं विशेष कौतुक आपण करूयात. धावफलक 8, खोलात होता चेंडू, ऑन साईडला ड्राईव्ह करतात, एक रन तर पूर्ण केले. दुसऱ्यासाठी कॉल आहे, वेगाने कॉल केला, रनआउटची शक्यता, चुकीच्या एंडकडे झाला थ्रू आणि 2 धावा पूर्ण. पहिलीच धाव सुमितनं वेगाने घेतले होते. बाळा मोरेने सेकंडसाठी लवकर कॉल दिला आणि सेकंड रनचा फ्लो पाहून, बाळा मोरेंचा फ्लो पाहून सुमितनं क्षेत्र सोडलं आणि थ्रो देखील स्ट्रायकिंग एंडला झाला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 10 या धावसंख्येवर. शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेत आतापर्यंत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. व्हॉइस क्लॅरिटीचे आपण कौतुक करूयात. क्रीडांगणाच्या चौफेर परफेक्ट व्हॉइस ज्याने पोहोचवलेलं आहे आणि परफेक्ट डीजे ऑपरेटिंग यांच्या वतीनं ते जय साऊंडचे प्रोप्रायटर शेखरजी बासे साहेबांचं विशेष कौतुक करूयात. ज्या पद्धतीनं त्यानं आम्हाला खास करून सहकार्य केलेलं. हो, हवेत मिसामिंग स्ट्रोक आहे. पव्वा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगनला प्रॉपर जजमेंट आणि कॅच ड्रॉप. ओ रनआउट कदाचित गरजच नव्हती या रनची. एकाच चेंडूवरती एकदा जीवनदान मिळालं, परंतु दुसऱ्यांदा रनआउटच्या भूमिकेमध्ये अडकले. चांगला थ्रो लॉंगांवरून ऑन टू द स्टम्प्स. पव्वात ॲक्शन रिप्ले, जज चांगलं केलं होतं परंतु झेल निसटली. क्षेत्ररक्षक विशाल होते परंतु विशालनं जबरदस्त थ्रो केला. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हातामध्ये ॲक्युरेट थ्रो होता विकेट किपर एंडला. फलंदाज सुमित रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 11. नवीन बॅटर स्वतः कर्णधार सरसेनापती आता मैदानाच्या आतमध्ये. कुणाल ताबणे, मोठी जबाबदारी केडी यांच्या खांद्यावरती. सेजल 11 संघ पहिला सामना त्यानं बॉलिंगच्या जोरावरती जिंकला होता. 6 मध्ये 4ची गरज असताना त्या धावा डिफेंड केल्या होत्या सुमित गोमारे यानं. त्याचबरोबर सेकंड मॅच ग्रॅपल स्ट्रायकर्स या संघाच्या विरोधामध्ये मोठ्या फरकाने सामना त्याने गमावला. आता सुधाकर भाऊ गारे फाउंडेशनच्या विरोधामध्ये त्यांचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलक आतापर्यंत 11. बॉलिंग मार्कवरती बाबुदुरी, अर्थातच आकाश पहिला चेंडूवरती पुलचा धमाका. पॉवर पॅक स्ट्रोक फ्रॉम कॅप्टन केडी. बॉल सीमा पर 6. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रसादभाई थोरवे यांचं संगीत पुन्हा एकदा जय डीजे यांच्या वतीनं आपण ऐकत आहेत. थँक्यू. आडवा बॅटने कडवा प्रार, फाईन लेगला सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू, बॉल सीमा पार 6. फायर नेरळ यांच्या वतीनं आणखीन एक षटकार केडीने जर खेचला तर त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. जसा कुणाल दाबणेच्या बॅटमधून षटकारांची लय लूट, तसा कुणाल डायरे हा ऍक्टिव्ह झालेला आहे, ऍक्टिव्ह मोड ऑन. हो, प्रयत्न चांगले होते, जबरदस्त बॅटचा फ्लो, धावाची संधी पोहोचले. कॉर्डिनेशन चांगलं बालामोरे आणि केडीचं. 1 रन या चेंडूवरती मिळते आणि 1च्या मदतीनं लेग बाईटच्या मदतीने एक सिंगल ऍड होते फलकावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ कंप्लीट झाला. 12च्या सरासरीने धावा बनवला धावा पुस्तकावरती. 2 गडी बाद 24. कुणाल दाबणेनं जबरदस्त बॅटिंग इथून केलेली आहे. 3 चेंडूंमध्ये 12 धावा इथून केडीने बनवलेल्या आहेत. 24 धावा 2 ओव्हरमध्ये. आणि कुणाल दाबणे बॅटिंगला आल्याच्या नंतर कुणाल डायरेनं तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत. चेहऱ्यावरचा स्माइल त्यांचं सर्व काही सांगून देत आहेत. एक चांगले गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. मॅन विथ द गोल्डन फिंगर, हेच ते कुणाल डायरे ज्यांचं सातत्यानं आपण कौतुक करत आलेलो आहेत. त्यांचा चेहऱ्यावरचे स्माइल, सर्वजण त्या स्माइल वरतीच फिदा आहेत.
संघाची धाव संख्या 2 गडी बाद 24 धावा धाव पुस्तकावरती. कॅप्टन बॉलिंग मार्क वरती आले अक्षय भगत. हो सेन्सिबली पुश केला कॅप्टननं. सेन्सिबल नॉक इथून पाहायला मिळतोय. जबाबदारी स्वीकारली आहे. 1 रन या चेंडूवरती 1च्या मदतीनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 वर. अक्षय भगत कोणाला दाबणे या स्पर्धेमध्ये फॉर्म खऱ्या अर्थानं शोधतोय. थोडासा दबावामध्ये थोडासा अडचणीमध्ये फॉर्मच्या शोधामध्ये. पाहूया त्या मॅचमध्ये त्यांना फॉर्म मिळतोय का. कव्हरच्या वरतून उडवला. डीप मध्ये प्रोटेक्शन भरपूर लांब आहे. 1 बाउन्स घेत सीमा पार चालला चेंडू. सरळ व्यासपीठाला सलामी. एका टप्प्याकरा चौकार. नाईटचा फॉर्मॅट आपण विशेष कौतुक करूयात. कर्जत काळापूर मतदारसंघाचे विद्यमान कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय श्रीमान महेंद्र शेठ थोरवे साहेबांची ही संकल्पना, प्रसादबाईंचं योगदान. हो लॉफ्ट करायचा होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आलेलाच नाहीये. बाळा मोरे यांचा 4 चेंडू त्यानं फेस केले. 4 मध्ये 12. पाहूयात आता काय घेण्यास. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 29 वरती. अक्षय भगत बॉलिंग करतात. इंडिव्हिज्युअल दुसरा आणि संघासाठीच हे 3रं षटक आहे. जबाबदारी स्वीकारली आहे. आकाश जुरीनं सेकंड ओव्हर टाकला आपल्या संघासाठी. वेगवान चेंडू एस टी उद्ध्वस्त करून लावली आहे. पायांवरती होता चेंडू. लेगस्टिक उकडवून लावलेले. फलंदाज बाद. धक्का 3रा 29 वर. बाळा मोरे बाद. लेग उखडवून लावलेली आहे. बाळा मोरे इथून बाद झालेत. नवीन फलंदाज अक्षय खारीक आता मैदानाच्या आतमध्ये. सेजल 11 हा संघ ज्याचे संघ मालक आहेत रॉयल रायगड रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर सन्माननीय महेशजी खारीक साहेब, जे नेहमीच ज्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं. मुख्य व्यासपीठावरती त्यांनाही विनंती असेल की आपण उपस्थित व्हावं. त्यांचा भरपूर सपोर्ट स्टाफ आलेला आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. हो अवेत जेलची शक्यता. प्रशांत मोडक सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये जेल स्वीकारली आहे. फलंदाज अक्षय खारीक गिळा पावली माघारी येत असताना मोठा धक्का. 1 more विकेट डाऊन. थँक्यू सो मच. विकेट अध्यक्ष उंबरठ्यावरती 2 महत्वाचे गडी, 2 महत्वाचे अडथळे दूर केलेले. अक्षय कॅप्टन बाळा मोरे, त्यानंतर अक्षय खारीक. नवीन फलंदाज हा देखील खेळाडू नेरळवरून बिलॉंग करतो. अक्षय कोकाटे हे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक. सेन्सिबली पुश केलाय. लॉंगॉनला चेंडू. नितेश डाऊन द बॉल. फक्त सिंगल. 1च्या मदतीनं ओव्हर 3 पूर्ण झालेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10ची रणगती मेंटेन केलेली आहे. 4 गडी बाद 30. प्लीज चला प्लीज सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या. 30 बनल्या. 30.
4 विकेट गेलेलेत. आपण पाहिलं नुकताच दशरथजी देशमुख आणि अनिलजी माली जे पदाधिकारी आहेत आपल्या असोसिएशनचे, त्याने संपूर्ण क्रीडांगणाला नुकताच फेरफटका मारलेला. अंकुश भवार यांची देखील विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलेली आहे. त्याचबरोबर नकुल, नयन आणि कल्पेश यांचं विशेष कौतुक आपण करूयात. आमचं संपूर्ण असोसिएशन मेंबर्स, स्वतः अध्यक्ष साहेब आपण नुकताच या मॅचच्या अगोदर पाहिले की स्वतः मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होते. त्यानंतर आमचे राजेश दादा मोडक, त्यांची विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी. वासू भोईर अर्थातच देवा भोईर यांच्यावरती एक विशेष जबाबदारी असते. सर्व कुळपांच्या जाव्या या कर्जत प्रीमियर लीगच्या त्यांच्या खांद्यावरती एक विशेष जबाबदारी असते आणि ती जबाबदारी मागच्या 6 वर्षांमध्ये विशेष पद्धतीनं त्यानं पार पडलेली आहेत. वासू भोईर एक असं व्यक्ती आहे जे एकट्यामध्ये धमक आहे, त्यांच्यामध्ये एकट्यामध्ये हिंमत आहे पूर्णतः स्पर्धा पार पाडण्याची. सहकार्य विशेषतः संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं मिळालेलं आहे. दशरथजी देशमुख, अनिलजी माळी, हो हवेत खेळतात आडवा बाटनं. पव्वात क्षेत्ररक्षक डीप मध्ये फक्त एकच रन. कुणाल दाबण्यासाठी पारितोषिक वॉटर फायर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारांसाठी प्रत्येक 6 साठी 100चं पारितोषिक आहे. दोघांसाठी अक्षय कोकाटे आणि कुणाल दाबणे यांच्यासाठी. हो ऑफ टॅकर आहे परंतु गती कमी होती. स्क्वेअर ऑफ द विकेट, एक्स्ट्रा बाउन्स आणि बॉल सीमा पार. स्क्वेअर लेग लाईक टप्पा घेत चौकार. चौकार आल्याच्या नंतर जेवढा कुणाल दाबणे खुश नसेल तेवढा खुश झाला कुणाल डायरे, कारण त्याच्याच दिशेने हा चौकार पा टॉस बॉक्स मध्ये तो तिथून स्कोरिंग कदाचित करतोय. परंतु कुणाल दाबणेला जेवढा खुश झाला नसेल तेवढा खुश कुणाल डायरे झालेला आहे. त्याचा पसंतीचा खेळाडू, त्याच्याच विभागामधून बिलॉंग करणारा खेळाडू. 7 मध्ये इंडिव्हिज्युअल, 5 मध्ये 17 लीव केला चेंडू. साहिल लोंगले, यंगस्टर बॉलर फ्रॉम चिंचवली. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 36 धावा. सेजल 11 बनाम सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन या 2 टीम मध्ये मॅच आपण एन्जॉय करत आहात. मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण कर्जत टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर संपूर्ण पदाधिकारी उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. हो आडव्या बॅटने खेचून घेतला. स्क्वेअर ऑफ द विकेट. ही पॉवर आहे कुणाल दाबणेची आणि बरोबर मिड विकेट क्लिअर करणारा हा षटकार. कल्पेश, नयन आणि नकुल यांची संपूर्ण मेहनत. बॉल पोचवणं, त्यानंतर मान्यवर आल्याच्या नंतर त्यांच्या स्वागताची तयारी करणं, मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी प्लस टी शर्ट प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती लाईन आखण्याचं काम. कुठल्या अद्याप आपण पाहिलं मेंबरला पाण्याची व्यवस्था असेल तर यांच्याशी संपर्क साधला जातो. विशेष मेहनत राहिलेली असं तिघांची. त्यांचं नाव घेणं खास करून महत्त्वाचं आहे. अजून एक चेंडू द्या. वासू भोईर साहेबांना सांगितलं की खेळाडूंना जितके चेंडू लागतील तितके चेंडू द्या. धावसंख्या ही जाऊन पोचलेली या षटकाराच्या मदतीने 42 या धावसंख्येवरती. अजितदादा जाधव यांची देखील विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलेली आहे. मॅच आज सुरू करण्यापासून ते या ठिकाणी उपस्थित होते. नुकताच अर्धा ते 1 तासाचा त्याने ब्रेक घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा ते व्यासपीठावरती उपस्थित झालेले, त्यांचं स्वागत. भरपूर पदाधिकारी उपस्थित आहेत व्यासपीठावरती, त्यांचं हार्दिक स्वागत. आज उपाध्यक्ष अभि देवगरे देखील उपस्थित होते, फेरफटका मारत होते संपूर्ण क्रीडांगणात. त्यांचं देखील विशेष कौतुक करूयात. 42 धावा, 4 गडी बाद. हो फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला. हो जेलची संधी होती परंतु थांबलेत. वेट अँड वॉचची भूमिका. सुरुवातीला प्रॉपर जजमेंट केलं. डीपमध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर होते. चांगली फिल्डिंग. एकच रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 43. गडी बाद झाले 4. अंतिम 2 चेंडूचा आता खेळ बाकी राहिलेला. साहिल लोंगलेला तुम्ही पाहतात बॉलिंग मार्कवर. अंतिम 2 चेंडू अक्षय कोकाटे स्ट्रायकिंग एंडला.
दूर शरीरापासून पाहूयात. व्हाईट बॉल पंचांना कॉल केला, एक्स्ट्रा रन इथून मिळत्या. तिन्ही पंचांचं विशेष कौतुक आपण करूयात. खान सर आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्याचबरोबर शशी साटम सर हे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि संयमी नेतृत्व, संयमी ऑफिशियलची भूमिका ज्यांची राहिलेली त्या आडाव सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. विशेष कौतुक. विदाउट कॉन्ट्रोवर्सी, वादविवाद न करता सर्व खेळाडूंना त्याने चांगल्या प्रकारे सांभाळून घेतलेलं आहे. संघाची धावत संख्या 44 वरती 4 आहेत. शेवटचा चेंडू आता बाकी राहिलेला आहे. 44 शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये सुरुवातीला 3 चेंडूंमध्ये 12 आल्या होत्या आणि नंतर जबरदस्त कमबॅक. अंतिम चेंडू. हो ऑफ टाके नटराज स्टाईलनं खेचला. अक्षय कोकाटेचा धमाका. सिक्सर आला अंतिम चेंडूवरती. 4 ओव्हर नंतर 50 ला 4. धन्यवाद धन्यवाद. चला फिल्डिंग फैलावा प्लीज. पुढील सामना ग्रॅपल स्ट्रायकर्स बनाम CSK चांदई. आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. ग्रॅपल स्ट्रायकर्स टीम कॅप्टन दादू आणि वैभव थेर मोठ्या चांदईचा कर्णधार यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. संजयजी कोळंबे, करणजी दस आणि मोहनजी दस साहेबांना पुरस्कृत केलेला CSK चांदई हा संघ आणि सतीशजी गायकर यांना पुरस्कृत केलेला ग्रॅपल स्ट्रायकर्स हा संघ. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हावं. 4 ओव्हरमध्ये 50 मनासारखी धावत संख्या बनली असेल. 7 मध्ये 24, 7 मध्ये इंडिव्हिज्युअल 24. कोणाला दाबणे. चला सुरुवात करा प्लीज मॅचला. संतोष घारे आलेत बॉलिंग मार्कवर. हो आडव्या बाटने खेळतात. स्लॉक स्वीप, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. 1 रन पूर्ण केल्या. विकेट सॅक्रिफाईस. अक्षयची विकेट इथून सॅक्रिफाईस करत असताना KD स्ट्राईक ठेवतात स्वतःकडे. या चेंडूवरती 1 मिळेल. धक्का 5वा 51 वर. हॅलो. पुढील मॅचच्या टॉससाठी आम्ही ग्रॅपल स्ट्रायकर्स आणि चांदई टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी यावं. धावा पुस्तकावरती धावा लागलेल्या त्या 51. अंतिम 5 चेंडू या 17 मधले. टेकन. फलंदाज बाद. मोठा धक्का. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर काढली आहे. संतोष घारेनं फलंदाज बाद. थँक्यू. मोठी कडा लागली. फलंदाज बाद. कुणाल दाबने पंचांच्या इशाऱ्याची बिलकुल वाट त्याने पाहिली नाही, कारण कडाच एवढी मोठी लागली होती. आणि लगेचच विकेट गेल्याच्या नंतर आपण पाहिलं तर कुणाल डायरे यांचं स्वप्न तुटलं. कदाचित असं वाटलं की या मॅचमध्ये फॉर्मसोबत दोस्ती केलेली आहे. 9 चेंडूमध्ये 25 बनवल्या. भारी भक्कम धावा बनवल्यात. परंतु विकेट गेल्याच्या नंतर लगेचच कुणाल डायरे थोडेसे नाराज झाले. परंतु हरकत नाही, चांगली बॅटिंग केलेली आहे. KDनं 25 धावांचं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. 6 गडी बाद झालेले आहेत. 51 धावा पुस्तकावरती आहेत. संतोष घारे यांचा विचार केला या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक त्यांच्या नावावरती. पहिली संकेत बाबरे आदिराज 11 टीमचे कॅप्टन आणि दुसरी संतोष घारे. हो हेमंत काळेकर आलेत. नवीन फलंदाज. डॉट बॉल त्याने फेकला. त्याच्या विरोधामध्ये संतोष घारेनं डॉट बॉल फेकलेला. पुढील मॅचमध्ये इन ॲक्शन आपल्याला दिसतील दादू आणि कर्जतचा मोठ्या अर्थातच वैभव थेर. जबरदस्त सामना रंगेल यात देखील शंका नाही आहे. हो अवैध खेळाचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेलची संधी. चांगले प्रयत्न आकाश धुरीकडून. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण जाळ्यात. संदीप काळने नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये.
2 धावा या चेंडूवरती मिळतात. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 53 धावा धाव पुस्तकावरती आहेत. अंतिम 2 चेंडू. पाहुयात अधिकचा वेळ आपण खर्च करू नका हीच विनंती आहे. दोन्ही संघ कर्णधार एकत्रित आलेले आहेत. सामना एक महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ग्रॅपल स्ट्रायकर्स टीमचा विचार केला पहिला सामना त्याने गमावला, दुसरा विजय त्यांच्या खात्यामध्ये. CSK टीमने देखील एक विजय या स्पर्धेमध्ये मिळवला आहे. आणि या फटका हेमंत काळेकरचा उंची गाठली, लांबी गाठू शकलेला नाहीये. फलंदाज बाद. धक्का बसलाय 7वा 53 वर सेजल 11 टीमला. धनंजय नवीन फलंदाज. धनंजय मुकणे ज्याचा वाढदिवस आहे. हो, फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे. लेग स्लिपला चेंडू. 1 रन पूर्ण झालेली लेग बाय सी. 17 क्रमांक पहिला डाव इथून अटपला सेजल 11 टीमचा. 7ला 54 त्याने बनवल्यात या पहिल्या सत्रामध्ये. विजयासाठी 55चं इथून लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया त्या 55 धावा चेस होतील की डिफेंड होतील. तत्पूर्वी वळूयात आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे दोन्ही कॅप्टन झालेले आहेत उपस्थित. विजयासाठी 55 धावा संख्येचं टार्गेट. या धावा चेस होतील की डिफेंड होतील, कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूयात आवाज संदीपजी बोराडे सर यांचा. धन्यवाद. थँक्यू. यस, थँक्यू. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे केला जाईल टॉस. अर्थातच ग्रॅपेल 11 आणि त्याच्या विरोधात CSK चांदा ही टीम. आणि मी या ठिकाणी विनंती करेल आदरणीय रत्नाकरजी बडेकर यांना की आपल्या आणि त्याच समेत संदीपजी ठाकरे आपण असं विनंती आहे की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन होते, जिथे आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. अर्थातच आपण पाहतो एकीकडे ग्रॅपेल 11 संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय CSK चांदई. अर्थातच फार चांगली एक तगडी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ग्रॅपेल 11 आणि त्याच्या विरोधात CSK चांदा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. कॉल आहे CSK चांदा ही टीमचा. टॉस केला जाईल. कॉल होता काटा. टॉस जिंकलाय तो मात्र यावेळी ग्रॅपेल 11 या टीमने. अर्थातच आपण जाऊया सागर सावंत यांच्याकडे. अर्थातच आपला निर्णय गोलंदाजी. अर्थातच फार खरं म्हणायला गेलं तर काय सांगाल, सध्या आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीगचा तरार आहे, परंतु यावेळी हे पर्व 7वा आहे. एक अभूतपूर्व सोहळा कर्जत क्रिकेटवीरांसाठी या मैदानावरती आयोजित केलाय. संबंधित एकंदरीत या सगळ्या स्पर्धेबद्दल काय बोलाल? आत्तापर्यंत झालेल्या 6 पर्वामध्ये हे सर्वात बेस्ट पर्व असेल. 7वं पर्व आहे आणि यावर्षी नवीन खेळाडू, चांगल्या बॅट्समन्स, बॉलर्स सर्वांना मी बघितलेले नाही आहेत, बट खूप चांगले प्लेयर सर्वांना बघण्यात भेटत आहेत की कर्जतचं टॅलेंट हे वरती येत आहे आणि असंच वरती येत राहील जर अशा टुर्नामेंट होत असतील तर. येस, तर शुभेच्छा असतील या ठिकाणी सागर सावंत तुमच्या मॅचला. आज आलेल्या उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी
पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. अर्थातच मॅच चालू आहे सेजल 11 आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय सुधाकर घारे फाउंडेशन टीम. अर्थातच एकीकडे पाहायला गेलं तर सेजल 11चा विचार करायला गेलं तर सेजल 11 सुद्धा त्या प्रयत्नांसाठी झगडताना दिसून येत आहे आणि त्याच्याकडे जर पाहायला गेलं तर सुधाकर घारे फाउंडेशन टीम जी मात्र मैदानात आहे आता बॅटिंग लाईनसाठी. परंतु टार्गेटकडे जाऊया. दोन्ही टीमचा संघर्ष मात्र या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय मंचावरती आदरणीय रत्नाकरजी बडेकर उपस्थित आहे. त्यांना सन्मानित करण्याची विनंती. दशरथ देशमुख यांना विनंती करीत की आपल्या शुभ हस्ते आपण रत्नाकरजी बडेकर यांना सन्मानित करायचं आहे. आणि त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय संदीपजी ठाकरे उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. जाऊया मॅचकडे. टार्गेट असेल ती मात्र यावेळी 55 धावसंख्येचं. प्रत्येक विकेटसाठी महेशदा खारीक. इट इज वाईट कॉल अंपायरचा. पहिलाच बॉल चुकीचा. प्रत्येक विकेटसाठी मात्र महेशदा खारीक संघ मालक यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. मॅचकडे जरूर जाऊया. 55 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिला बॉल चुकीचा आला आहे. गोलंदाज हेमंत कालेकरचा. सलामी जोडी विशाल माळे आणि नितेश तिगंडे. चांगला फटका. यावेळी मात्र पॉईंटकडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. सिल्व्हा प्रिझनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल करत असताना एकेरी स्वरूपात ती धाव आहे. एकीकडे जर आपण बऱ्याचशा अंश म्हणतो ना क्रिकेटमध्ये 38 सर्कलमध्ये दिली जाणारी धाव ही मात्र षटकाराची बरोबरी करत असते आणि या क्षणी तसाच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. इथे मात्र एक अधिकृत बॉल आणि 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल आला होता वाईड. हेमंत कालेकरचा आत्तापर्यंतचा गोलंदाजीचा वरचष्मा जरूर मैदानात पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघांसाठी मॅच जिंकणं फार महत्त्वपूर्ण आहे. अगदी यॉर्कर पद्धतीचा बॉल घाई जरूर केली होती. यावेळी आपण पाहतोय फलंदाजाने, कारण एकीकडे विशाल माळी आणि त्यासमेत नितेश तिकंडे मगाच्या सामन्याचा खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर प्लेअर ऑफ द मॅच म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. अर्थातच सध्या बॅटिंग लाईनसाठी सज्ज आहे. चांगला स्ट्रोक. मी म्हटलं होतं यावेळी नितेश तिकंडे कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक चांगला स्ट्रोक आणि सिक्सर पाहायला मिळतोय. डीजे तोपर्यंत मात्र सुधाकर घारे फाउंडेशन संघ मजबूत स्थितीत पाहायला मिळेल. आणखी एक चांगला स्ट्रोक सेम पद्धतीचा आतापर्यंत जर पाहायला गेला तर यावेळी हेमंत कालेकरला अशी फटकेबाजी या मैदानात झाली नाही आहे परंतु आता हेमंत कालेकरला नितेश तिकंडे प्रत्युत्तर देताना दिसून येत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आलेत आणि सिक्सर आयटिकच्या उंबरड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापर्यंत 14 आकड्यावरती. इथे मात्र नितेश तिकंडेला परतावं लागतंय. षटकार खेचायचा होता परंतु यावेळी नितेश तिकंडेची महत्त्वपूर्ण विकेट तंबूच्या बाहेर आता मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. तंबूच्या आसऱ्याला नितेश तिकंडे जरूर पाहायला मिळतील. गेला ना तो मैदानावरती थांबणं हे फार गरजेचं होतं नितेश तिकंडेला. मी म्हटलं होतं की जोपर्यंत ही रणमशीन मैदानावरती असेल तोपर्यंत मात्र सुधाकर घारे फाउंडेशन ही टीम मजबूत स्थितीत पाहायला मिळेल. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर मी म्हटलं होतं की हेमंत कालेकरला आत्तापर्यंत अशी फटकेबाजी झाली नव्हती. बॅक टू बॅक 2 षटकार आल्याच्यानंतर हेमंत कालेकरने ईट का जवाब पत्तर टी फॉर टॅट आणि जशास तसं दिलं गेलेलं उत्तर पाहायला मिळालं.
दरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतोय. या ठिकाणी सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीमसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. संकेत कडे यांच्याकडून या शुभेच्छा प्रदान केल्या गेल्यात. मनस्वी या शुभेच्छांचा स्वीकार करायचा आहे तो मात्र सुधाकर गारे फाउंडेशन टीम. जाऊया मॅचकडे. हेमंत कालेकरचा नेक्स्ट बॉल. चांगला स्ट्रोक, घुटना टेकार, तमाशा देख, वॉट अ स्टाईल. कारण एक ब्रँड मैदानात जरूर झलकताना दिसून येतोय. आपण पाहतोय बॅटर अक्षय भगत जो मात्र नव्याने मैदानावरती दाखल झाला होता वनडाऊनच्या विकेटवरती. त्याच्या बॅटमधून आणखी एक तडाखेबाज सिक्सर पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल या षटकाच्या समाप्तीअंती 20 या आकड्यावरती. पहिलं षटक 20 धावसंख्येचं आलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा कसा वापर करून घ्यायचा. खरं म्हणायला गेलं तर एक चुकी हेमंत कालेकरच्या माध्यमातून झाली. पहिला बॉल वाईड आला आणि त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा पुढच्या 2 बॉलमध्ये जरूर प्रयत्न झाला, परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार नितेश तिकंडेच्या बॅटमधून आले आणि त्याच्यानंतर मात्र त्याच नितेश तिकंडेला परतावला हेमंत कालेकरने. परंतु शेवटच्या क्षणी हे अक्षय भगत शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झाले वनडाऊनच्या विकेटवर आणि त्यांच्या बॅटमधून हा सनसनीत सिक्सर पाहायला मिळाला आहे. पहिलं षटक संपलं 20 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया एक सुवर्ण संधी. वीस धावा पहिल्या षटकाच्या अंती पाहायला मिळतात. एका विकेटचं नुकसान जरूर झालंय कारण धावसंख्येचं टार्गेट 55 आहे. सांगे कोड्यातला दुसरा षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय धनंजय मुकणी गोलंदाजी करताना दिसून येत आहेत. पहिला बॉल यावेळी डॉट आलाय. इकडे पाहायला गेलं तर विशाल माळी आणि त्याच समेत अक्षय भगत ही जोडी मैदानावरती जरूर आगी. सलामीची जोडी होती विशाल माळी आणि नितेश तिकंडे, जिथे मात्र नितेश तिकंडेच्या पारीचा अंत पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर अक्षय भगत यावेळी मात्र बॉल फिल्डरला फसवत होता, परंतु एकच धाव. गती धीमी होती बॅटिंग केल्याच्या नंतर आणि यावेळी मात्र एक लेग बायच्या स्वरूपात आपण पाहायला गेलं तर एक धाव धावफलकावरती जरूर येईल. शरीराचा वेध या बॉलने जरूर घेतला होता. धनंजय मुकणीची गोलंदाजी मैदानात तितकीच धारदार पाहायला मिळतीये. सावध पावित्र्याचा फटका डायरेक्ट हिट केलं जात होतं आणि यावेळी काय घडतंय ते पाहूया. यावेळी मात्र पंचांनी थर्ड अंपायर कडे कॉल दिला. टेक्निकल टीम कडे जाऊया आणि आपण पाहतोय आमचे यस सूर्यकांत सर आपण पाहतोय. अगदी प्रत्येक अँगल या ठिकाणी जरूर चेक केला जाईल. नॉट आउटचा इशारा येतोय थर्ड अंपायर कडून. पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत. आधिरा ग्रुप मार्केवाडी यांच्याकडून विशाल मालीसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचे कॅश प्राइज. आपण पाहतोय अगोदरच आमची टेक्निकल टीम संपूर्णपणे जोडले गेले. डिसिजन पेंडिंग होता, त्याच्यानंतर डिसिजन देण्यात आलं. आपण पाहतोय नॉट आउटचा इशारा आणि एकीकडे सध्या स्ट्राइक वरती बॅटर पुन्हा एकदा विशाल माली पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती धनंजय मुकणे. एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत
23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. अगदी शॉर्ट पिच बॉल इथे, परंतु पंचांचा इशारा इट इज वाईट. वाईटच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर पाहायला मिळतोय. धनंजय मुकणेची गोलंदाजी पहिल्या 4 बॉलमध्ये फार चांगली पाहायला मिळत होती, परंतु इथे या बॉलवरती चुकी जरूर झाली आहे. एक बोनस अतिरिक्त स्वरूपात धावफलकावरती जोडला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. इथे मात्र गॅपचं सिलेक्शन फार चांगलं पाहायला मिळतंय. क्रिकेटमधल्या मादक सौंदर्याचं हा नमुना आणि त्याच्यानंतर मात्र येतोय तो चौकार. या चौकाराच्या मदतीने आता धावा जाऊन पोहोचतील त्या 28 या आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार करायला गेलं तर धनंजय मुकणेचा एक बॉल शिल्लक आहे. मी म्हटलं होतं की चुकी केली आणि त्या चुकीवरती मात्र पुन्हा एकदा या बॉलवरती आलाय चौकार. म्हणजे आता सावरणं, कारण पहिल्या 4 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यानंतर वाईट फेकला, त्याच्यानंतर आलाय चौकार. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अक्षय भगतच्या बॅटमधून येईल आणखी एक चांगला स्ट्रोक. चौकार पाहायला मिळतोय. येस येस, थँक्यू डीजे. अगदी जर या बॉलचं निरीक्षण करायला गेला तर ऑफस्टिक वरती हा बॉल जरूर फेकला होता, परंतु अक्षय भगतने एक चाणक्य बॅटिंग सध्या मैदानात घेतली. त्याच्यानंतर एक तीच तलवार. जरूर विनंती असेल आपणास की फिल्डिंग त्वरित लावा. विनंती आगे. सेजल 11 टीम वारंवार विलंब आपल्यास धोकादायक ठरू शकता. दरम्यान जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 32 या आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान आहे, परंतु पाहूया अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. अगदी कालचा थरार आपण मित्रांनो अनुभवला होता. 3-3 सामने जिंकून सुद्धा एका संघाला मात्र टॉप 8 मध्ये दाखल होता आलं नाही. तसाच प्रकार सध्या या ग्रुपमध्ये होण्याची चिन्ह जरूर आहेत. म्हणजे एकीकडे जर पाहायला गेलं तर तुमचा सामना हा बॉल आणि रन्स आणि विकेट याचा परिणाम असावा लागतो, परंतु इथे चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. विशालच्या बॅटमधून येतोय आणखी एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा पूर्णपणे जाऊन पोहोचल्यात आता 36 या आकड्यावरती. क्रिकेटच्या जगतातला महत्त्वपूर्ण आकडा आतापर्यंत जर पाहायला गेला हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा यावेळी लागला जातोय. सौरभ जाधव रण मशीनचं कार्य केलं. अवघ्या 2 बॉलमध्ये 2 षटकार खेचत मात्र संघाला एक चांगल्या परिस्थितीत आणून ठेवलं तर नितेश टिकंडेने. त्याच्यानंतर अक्षय भगतची बॅटिंग, त्याच्यानंतर आपण पाहत होतो सुमितची बॅटिंग फार चांगली पाहायला मिळाली होती, परंतु विशाल मालीची बॅटिंग. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे सौरभ जाधव हा न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. इथे
एकेरी स्वरूपातली धाव येईल. आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहे, जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. सुमित गोमारेचा विचार करायला गेलं तर अजूनही या षटकातले 3 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे अद्यापपर्यंत आपण पाहतोय 15 बॉल आणि गरज असेल ती मात्र 18 धावसंख्येची. ज्याचा विजय या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच मला वाटते पुढचा प्रवास त्याचा सुरळीत असेल, परंतु जिथे पराभव येईल संघर्ष पुढच्या मॅचमध्ये त्याला करावा लागेल. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतोय. एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु एकेरी स्वरूपातली धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय जाऊन पोहोचले 38 या आकड्यावरती. 2 विकेटचं नुकसान अद्यापर्यंत पाहायला मिळालं आहे. जी स्पर्धा घरबसल्या लाईव्ह प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते, अर्थातच tenniscricket.in ची संपूर्ण टीम. त्याच्यानंतर स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय निकेतजी राऊत, साई पिंपरकर, समालोचन कक्ष पियुष बाबरे, समीर सोमणे. आजच्या दिवसात हा संपूर्ण स्क्वॉड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा येतोय. आता मात्र या ठिकाणी चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतील ते अद्यापपर्यंत 42 या आकड्यावरती. थँक्यू डीजे मास्टर. एक चांगली वाजंत्री डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. जय साऊंड अँड लाईट. खरं म्हणायला गेलं तर कर्जत प्रीमियर लीगचा हा अभूतपूर्व सोहळा. चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी परतावा लागेल. आणखी एक विकेट जाते. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. यस, थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 42 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. काय घडतंय मैदानात ते पाहूया. कारण ज्यावेळी अशी सिच्युएशन निर्माण होते ना, त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा सांगू शकत नाही की मॅच कोण जिंकणार आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय सेजल 11 आणि त्याच्या विरोधात सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीम मैदानात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. धनंजय आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. जरा स्पीडअप करा विनंती असेल आपणास. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. राईट नंबर द विकेट. अगदी पुढ्यात बॉल होता, उंचीवरती आगे, लांबी कमी आणि इथे मात्र परतावा लागतंय. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. हा जबरदस्त झटका आहे खरं म्हणायला गेलं तर टीम सुधाकर गाडे फाउंडेशनला. कारण एकीकडे आपण पाहतोय जोपर्यंत अक्षय भगत मैदानावरती होता तोपर्यंत धावसंख्येचा एक पाऊस पाहायला मिळत होता. म्हटलं ना की 12 बॉलमध्ये 13ची गरज असताना या पहिल्याच बॉलवरती धनंजय मुकडेने गोलंदाजी साकारत गोल्डन विकेट प्राप्त केली आहे.
येस, थँक्यू डीजे. हा चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती धनंजय मुकणे पाहायला जरूर मिळाले. राईट आर्म राउंड द विकेट, आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड कॉल. वाईडच्या मदतीने एक बोनस अतिरिक्त धावफलकावरती जरूर आहे. धावा जाऊन पोहोचतील 43 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. वाईड आला, वाईडच्या मदतीने एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. राईट आर्म राउंड द विकेट. एकेरी स्वरूपातले धाव आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या आकड्यावरती. आणखी एक दर्जेदार बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान खेळाडू कक्षामध्ये जे अतिरिक्त व्यक्ती आहे त्यांना विनंती की आपण खेळाडू कक्षातून बाहेर व्हायचंय. पंच हा बॉल डेड आहे. ओके, चव्वेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आगे. चित्त्याची चपलाई, कलेक्शन चुकलं. फेकी चांगली होती मी तर म्हणाल. आणि यावेळी 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावा जाऊन पोहोचतील ते अद्यापपर्यंत 46 आकड्यावरती. सेम सिच्युएशन मैदानात पाहायला मिळते, जिथे 12 बॉल 13ची गरज होती, परंतु आता 8 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. सामन्यात फार काटकता पाहायला मिळते. हा चांगला बॉल, यावेळी मात्र डॉटची संगता केली आहे. आता प्रेशर जरूर मैदानात पाहायला मिळतंय. दोनही टीमकडे सामना आहे, तितकीच समानता या सामन्यात ती पाहायला मिळते. वेट वेट क्लिअर करतो तुम्हाला. पहिल्या बॉलवरती अक्षय भगत विकेट आली आहे आणि अक्षय 12th मॅन आहे इथे. असो, 7 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. सामन्यात फार रोमांच पाहायला मिळतोय. राईट आर्म राउंड द विकेट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात होईल. बॉल मात्र तितकीच संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. फिल्डिंग फार ताकद पाहायला मिळाली. यावेळी एफर्ट फार चांगले होते आणि एकीकडे एकच धाव कंप्लीट झाले. आता मात्र या सामन्यातली काटकता पाहायला मिळते. जिथे 12 बॉल 13ची गरज होती, आता 6 बॉल 8ची गरज पाहायला मिळते. म्हणजे प्रति चेंडू 1.50च्या सरासरीने या धावा जरूर कुटाव्या लागतील. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर इथे आपण पाहतोय ना की सेजल 11 आणि त्याच्या विरोधात सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. वारंवार या सूचना तुमच्यापर्यंत येत आहेत, कारण आम्ही सुद्धा आमच्या डीजेला शांत केलं आहे. कारण जितक्या लवकर या मॅच पूर्णत्वाला येतील तितका वेळ तुम्हाला जरूर मिळेल. सहा बॉल आणि गरज असेल ती 8 धावसंख्येची. मित्रांनो, मॅच जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. कारण एकीकडे आपण पाहतोय ना की
या सामन्यातली घातकता जरूर पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघासाठी सामना तितकाच महत्त्वपूर्ण आहे, परंतु यावेळी विचार करणारी गोलंदाजी आली. गोलंदाज धनंजय मुकणेजी कमबॅक फार चांगली केले. करण भुंडेरे आपण पाहतोय शेवटचं स्लॉग ओव्हर किंवा मॅच मधलं घेऊन आलाय. 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र 8 धावसंख्येची. संतोष घारे आणि एकीकडे आपण पाहतोय महेंद्र रुटे नॉन स्ट्रायकर एंड वरती. आता गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज करण भुंडेरे आगे. पहिला बॉल यावेळी जरूर करण भुंडेरे संतोष घारेसाठी घेऊन येत आहेत. मॅच कडे जाऊया आपण. करण भुंडेरेचा बॉल संतोष घारेसाठी, परंतु इथे पंचांचा इशारा, इट इज वाईट कॉल. पुन्हा एकदा परिस्थिती तीच पाहायला मिळणार आहे. आता 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज, म्हणजे जिथे 12 बॉल मध्ये 13ची गरज होती, आता ती इथे 6 बॉल मध्ये 7ची गरज आहे. सामना त्याच सिच्युएशन मध्ये येऊन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. करणचा चुकीचा बॉल यावेळी जरूर घातक ठरू शकतो संघासाठी. हा चांगला बॉल, अगोदरच्या बॉलवरती एक अतिरिक्त उचली दिली होती आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला होता. आता आपण पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळी 5 बॉल आणि गरज असेल ती मात्र 7 धावसंख्येची. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र संतोष घारेच्या बॅट मधून येतोय. काय दर्जेदार स्ट्रोक आहे. मॅचला फिनिश करण्याचा जरूर प्रयत्न असेल त्यात. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आता टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 51 या आकड्यावरती. यावेळी क्रिटिकल होती, परंतु संतोष घारेच्या चौकाराने पुन्हा एकदा सुधाकर भाऊ गार फाउंडेशनला या मैदानात घेऊन आलेत. कारण मॅच अतिशय रफ अँड टफ होत होती, परंतु अजूनही मॅच मध्ये या ठिकाणी सेजल 11 सुद्धा पाहायला मिळेल. आणखी एक चांगला स्ट्रोक इथे मात्र फायनल स्ट्रोक दिलाय या मॅच मधला. अर्थातच 56 धावा धावफलकावरती यावेळी लागल्या गेल्यात आणि आपण 4 ओव्हर आणि 3 बॉल मध्ये या मॅचला विजयी पताका झळकवली आहे. अर्थातच आपण पाहतोय गरज होती ती मात्र 55 धावसंख्येची आणि शेवटच्या क्षणी आला आणखी एक चौकार. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. कारण मित्रांनो हे सांगण्याचं कार्य एकच आहे की तुम्हाला जर लीग स्टेज खेळताना तर त्यावेळी मात्र प्रत्येक रन, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक बॉल याचा अभ्यास जरूर करावा लागतो. आणि यावेळी आपण जाणार आहोत आता प्लेअर ऑफ द मॅच कडे. अर्थातच आमचे स्कोरर निकेश राऊत आमच्यापर्यंत ही माहिती पुरवतील. अक्षय भगत ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. अर्थातच आपण अक्षय भगतकडे सुद्धा जाऊया आणि नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेल ग्रॅपेल 11 आणि त्याच्या विरोधात CSK चांदई दोन्ही टीमला विनंती की आपल्या निर्णयावरती आपण त्वरित अंमलबजावणी करायची आहे.